तर मित्रांनो, उमंग होमस्टेची सकाळ अशी मोरांच्या आवाजाने आमची सुरुवात झाली. फार्म हाऊसच्या वाट्यावर सगळे मोर नाचत होते. फुलं एकदम छान फुलली होती. पण सकाळ सकाळ लाईट नसल्यामुळे तिथल्या ताईंनी मस्तपैकी आंघोळीचं पाणी चुलीवरच करायचं ठरवलं. ही सौर ऊर्जेवरची चूल मी पहिल्यांदाच पाहिली होती. फुकणीचा वापर न करता आग अशी एकदम ठणाणा लागली होती. आम्हाला कसला त्रास होऊ नये म्हणून पूजा वहिनींची तगमग चालू होती. त्यातच देविका मॅडमचं आवरून झाल्यानंतर रील फोटोशॉप हिची परत सुरुवातच झाली. त्यात या दोघांनी चान्स मारून घेतला. तर आमचं सगळं उरकून आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला. त्यांच्या फार्म हाऊसपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर टेम्पल होतं. मग तिकडे गेल्यावर काय सगळ्यांनी फुलं वगैरे घेतली. पाऊस भरपूर झाला होता, त्यामुळं पेंडी आवरून आम्ही दर्शनासाठी गेलो. रुद्राक्षाची पण भरपूर तिथं फळं पाहायला भेटली. सगळ्यांनी मस्तपैकी गंध वगैरे लावले. शेवट हे सगळं केल्याशिवाय एकदम आतून अशी श्रद्धा निर्माण होत नाही ना, त्याच्यामुळं सगळेजण एकदम छत्री बित्री घेऊन तयारीतच होते, कारण भिजायचं पण नव्हतं आणि पाऊसही चालूच होता. नंतर आम्ही दर्शन बारीकडे गेल्यावर समजलं की दर्शनासाठी 5 तास लागू शकतात. त्याच्यामुळं आम्ही पहिलं पास घ्यायला पळालो आणि पास वगैरे घेऊन शेवट त्र्यंबकेश्वरांच्या कमानीतून आतमध्ये एंट्री केली. पुढच्या वर्षी कुंभमेळा असल्यामुळे मंदिराचं कामकाज चालूच होतं. नंतर आम्ही पासच्या दर्शनाच्या लाईनला लागून तब्बल अर्ध्या तासानंतर मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आणि आमचं एकदम शांत दर्शन झालं. दर्शन वगैरे केल्यानंतर थोडे फोटो वगैरे काढले आणि तिकडनं प्रसाद वगैरे घेऊन घराकडे निघालो व नाशिकची फेमस मिसळ खाऊन अर्णव दादाच्या घरी गेलो. अर्णव दादाची फॅमिली एकदम प्रेमळ आणि गप्पाडी होती. तिथं आमचा भरपूर वेळ गेला. 2-3 तास त्यांच्याशी मनसोक्त गप्पा वगैरे मारल्या. तिथं आमचा पाहुणचारही झाला. दादा, वहिनी, आई, ताई, पप्पा सगळ्यांना भेटून झाल्यानंतर पुन्हा आम्ही फार्म हाऊसकडे वळालो. आजचा दिवसही या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि अर्णवच्या फॅमिलीमध्ये कसा गेला समजलंच नाही. शेवट संध्याकाळी मस्तपैकी हॉटेलवर निवांत जेवण वगैरे केलं आम्ही आणि गप्पा वगैरे मारल्या. आता बाकीचा एपिसोड उद्या. बाय.